संसाराच्या नावे घालून यश आली या संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे विठ्ठल विठ्ठल देता देवविता नेता नेवविता येथे याची सत्ता काय आहे देणारा भगवान परमात्मा आहे आणि घेणारा सुद्धा परमात्माच आहे भगवान परमात्माच आहे एकच काम करायचं फक्त आयांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यायचे आई शिवाय दुसरा व्यक्ती संस्कार करू शकत नाही ज्यावेळी लहान मुलगा आपला कीर्तनामध्ये येऊन उभा राहिला नाचायला लागला गाय लागला आईने त्याचं कौतुक करायचं पण या नवीन जमान्यामध्ये कलियुगामध्ये जर पोरग कीर्तनामध्ये नाचायला लागलं आणि आईला म्हणलं आई तुमचं पोरग खूप सुंदर टाळ घेतय नाचतय याला माळ घालता का आई म्हणते बाबा तसलं नाव काढू नका आता त्याचं खायचं आणि प्यायचं दिवस आहे ती खातय कमी पेतय जास्त आपल्या मुलांवरती चांगले संस्कार करण्याची जबाबदारी आईवरती आहे ज्याप्रमाणे महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज या शिवाजी महाराजांवरती संस्कार कुणी केले मा जिजाऊ साहेबांनी मा जिजाऊ साहेबांच्या गर्भामध्ये ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज होते 3 महिन्याच्या गरोदर असताना मा जिजाऊ साहेबांना डोहाळे काय लागावेत आम्हाची वाटते घोड्यावरती बैसावे आम्हाची वाटते वाघावरती बैसावे मा जिजाऊ साहेबांचे डोहाळे काय आणि आता माता माऊलींना जर विचारलं काय डोहाळे तर आताची माता माऊली सांगते आम्हाची वाटते भिंतीचे पोपडे खावे मुलतान माती खावी मग डिव्ही पोरं का जन्माला येणार नाहीत मा जिजाऊ साहेबांना नुसतं डोहाळ विचारलं तर मा जिजाऊ साहेबांच्या हाताच्या मुठी ओळलेल्या असायच्या आणि वाटायचं या महाराष्ट्रातलं मुघलांची सत्ता आहे ती मुघलांची सत्ता उलटून टाकणारा राजाच माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे पण ते कुणाला वाटत होतं आईला आता आईला लेकरांकडे लक्ष द्यायला वेळ नाही आई काय करते लेकराला म्हणते मोबाईल घे ते एक मोबाईल घेते आई एक मोबाईल घेते पहिली आई काय करायची पिठामध्ये पाणी ओतल्या बरोबर राम कृष्ण हरी मंत्र यायचा ओठाला पाणी ओतल्या बरोबर मंत्र यायचा ओठाला ज्ञानेश्वरीचा स्पर्श असायचा तिच्या बोटाला आणि म्हणून तर त्याच माता माऊलीच्या पोटी जन्माला यायचे माऊली सारखा पुत्र रत्न यायचा पोटाला माऊली सारखा पुत्र यायचा पोटाला तसं 19 फेब्रुवारी ज्या राजांची जयंती आपण साजरी केली ज्या राजांची जयंती साजरी केली या राजांचं कौतुक या राजांचं अभिमानानं का सांगावं असं वाटतं की जर राजे नसते तर कीर्तन आपल्याला बघायला भेटली नसती ना मंदिरावरती कळस ना आपल्या दारापुढे तुळस आपल्याला बघायला भेटली नसती आईला ज्यावेळी मा तुळजा भवानी प्रसन्न झाली त्यावेळी आईला सांगितलं मा तुळजा भवानीनं आई तुळजा भवानीनं सांगितलं आई साहेब काय मागायचं ते मागा आईने मागितलं असतं की मला बंगला गाडी माडी नाही मागितलं कारण आईच्या रक्तामध्ये होतं आईला माहित होतं या महाराष्ट्रामध्ये चाललेला अन्याय आणि अत्याचार माझ्या डोळ्यांनी सहन होत नाही माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातेची कोच पवित्र केली पाहिजे 18 पगड जातीतील मौल्यांना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती करणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल आणि म्हणून तर 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावरती तेजोमय प्रकाश पडला आणि तिथून तर खरा महाराष्ट्राचा इतिहास घडला महाराष्ट्राचा इतिहास घडला असे राजे जन्माला आले आणि राजे जन्माला आले तरी सुद्धा तुम्हाला सांगावं लागतं उजवा हात यावेळी डाव्या हातावरती मारावा लागतो त्याला म्हणतात टाळी छत्रपती शिवाजी महाराज की विठ्ठल विठ्ठल पहिल्यांदाच मी सांगून गेलो होतो आपल्याच माणसाचं बरं वाटत नाही गुजर मारवली बघा जर एखादा माणूस संसारात गळाटला मामासाहेब नात्यापुत्यात सगळ्या गुजर समाजी मीटिंग झाली अभिजित मशनरी मध्ये
मी त्याचा साक्षीदार आहे. आणि जो गलाट्यात आला तो माझ्याकडे जाते प्रशालेत असताना विद्यार्थी होता. त्याला सांगितलं तू काही सुद्धा ज्याचं पैसे येतं किती येतात सांग. सगळ्यांनी मिळून त्याचं पैसे दिलं पण त्याला बाजूला काढला. त्याला म्हणायचं उचलून धरणं, पाठीवरती थाप देणं. ज्यावेळी आपल्या गावातील आपल्या परिसरातील महाराज मंडळी नवतीत असते त्यावेळी तुमचा शुभ आशीर्वाद पाठीशी असतो. म्हणून तर आम्ही या ठिकाणी उभा आहे. जर तुम्ही पाठीवरती थाप नाही दिली, झपाटा का व्हायना पण द्या, थाप जरी दिली तरी बोलणाराचा अभ्यास करणाराचा अभ्यास वाढत असतो. आणि खरंच पिरळे गाव हे मी दुसरं गाव समजत नाही आणि नेमकाच बाउंड्रीवर आहे बरं का. जन्मभूमी दहेगाव आणि कर्मभूमी मात्र माझी पिरळेच आहे. त्यामुळे एक वेळ दहेगावला मी थोडाफार विसरेन पण मी तुम्हाला कधीच विसरणार नाही, कारण कर्मभूमी आपली पिरळे आहे. पिरळेने आपल्यासाठी खूप काही दिलं. या कीर्तनाला उभा करण्यासाठी मार्गदर्शन करणारे दादा पण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या पिरळेतील सगळेच ज्यांचा शुभाशीर्वाद आमच्या पाठीशी असतो. देता तुम्ही आहे, घेता आम्ही आहे. देता देता एके दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे. तसं तुमचा आम्ही गुण घेतलाय. तुम्ही बोला आम्ही आहोत आणि मग